पहा नवीन एपिसोड्स एकदम ऍड फ्री। काय झालं? संकेत आला? काय दिसलं संकेतात? बोल, तोंड उघडून बोल. तुला सांगितलं होतं ना, या घरात स्वतःची पायरी ओळखून वाग. कुठे घेऊन गेली होतीस अद्वैतला? कुठे घेऊन गेली होतीस माझ्या मुलाला? बोल. तुमचा मुलगा अद्वैत साहेबांना जर तुम्ही स्वतःचा मुलगा समजलं असतं ना, तर त्यांच्या जीवाशी अशा खेळल्या नसता तू. आणि मी अद्वैत साहेबांना कुठे घेऊन गेले होते हे जाणून घ्यायचंय ना तुम्हाला? देवळात, त्रिनयना देवीच्या देवळात. अद्वैत साहेब 20 वर्षांपूर्वी देवळात गेले होते त्यांच्या आई बरोबर, ममता मावशींबरोबर. आणि आज 20 वर्षांनंतर ते पुन्हा एकदा देवळात गेले, तेही त्रिनयना देवीच्या देवळात. आणि आता त्रिनयना देवी स्वतः या घरात आली आहे. याचा अर्थ कळतोय ना तुम्हाला? काय होतं तुम्हाला? बाईसाहेब तुम्ही बस. काय काम काय करत बसलाय? झोपायचं नाहीये का? झोपेन थोड्या वेळात. कळलं की नाही तुम्हाला? आधी देवळात जाऊन आला. हो, नेत्रा बरोबर गेला होता. म्हणजे जो मुलगा मला आदल्या दिवशी म्हणतो की मी देवळात जाणारच नाही, तो चक्क देवळात जाऊन आला. रुपाली, तो कोणाबरोबर देवळात गेला होता याही पेक्षा तो देवळात गेला होता हे जास्त महत्वाचं आणि आनंदाचं नाहीये का? अगदीच. नाही म्हणजे तो माझ्या बरोबर देवळात आला नाही याचं मला दुःख अजिबातच नाहीये. खरंच. म्हणजे त्याचा देवावर विश्वास नाहीये, देवधर्म तो मानत नाही आणि त्यांनी तो करावा असं माझंही म्हणणं नाहीये. पण थोडक्यात काय की सकारात्मक बदल घडतोय त्याच्यात आता, इतकंच. करेक्ट. आणि हे सगळं नेत्रामुळे घडतंय. हा, म्हणजे बघ ना, त्याच्या आयुष्यात चांगले बदल घडायला सुरुवात झालीच आहे. अशा त्याला चांगल्या सवयी लागल्या पाहिजेत. इतक्या वर्षांनी तो देवळात गेला आणि स्पेशली त्रिनयना देवीच्या देवळात गेला. ही साधीसुधी गोष्ट नाहीये. म्हणजे रुपाली, नेत्राला त्रिनयना देवीचं वरदान आहे. इतक्या वर्षांनी तो तिच्या बरोबर देवळात गेलाय. ही साधी गोष्ट वाटते तुला? नाही नाही म्हणजे मला असं वाटतंय की नेत्राच्या रूपानं त्रिनयना देवी त्याला सुखरूप ठेवेल. देवीचा आशीर्वाद त्याच्या पाठीशी आहे असं समजूया आपण. त्रिनयना देवी आणि नेत्रा या दोघींना अर्चू, बोल बोल. हो अगं, किती दिवसांनी फोन केलास? बोल. अर्चू कोण आहे? मला वाटलं रॉंग नंबर लागला.
शेखर होता म्हणून म्हटलं बोल पटकन, वेळ नाहीये माझ्याकडे. ह्याला काय अर्थ आहे? दाजीसाठी बरोबर वेळ असतो तुझ्याकडे, स्वतःच्या भावासाठी नाही. ह्याला काय अर्थ आहे? मी घरात आहे, तू बोलणार आहेस का पटकन? काय झालं वावोशीत? हा, मी ते वावोशीत गेलो होतो आणि तिकडे एक माणूस आहे जो ती मोडी लिपी वाचण्यात एक्सपर्ट आहे. मोडी लिपी वाचणारा माणूस आहे ना, मग त्याला घेऊन ये, मी भेटते त्याला. कोण आहे हा माणूस? भालबा कुलकर्णी, नेत्राचा आजोबा. बंटी, तो म्हातारा कशाला मदत करेल आपल्याला, कळते का तुला? हा, ते पण आहेच. पण जेव्हा त्याच्या नातीचा जीव धोक्यात असेल ना, तेव्हा तो म्हाताराच काय, त्या म्हाताऱ्याचा म्हातारा पण मदत करेल. ताई, कळते ना तुला मी काय बोलतोय ते? हो, मला कळतंय, पण नको. तू जरा नीट माहिती काढ, गावात आणखी पण कोणीतरी असेल ना. ताई, ते शक्य नाही ग. अगं, मोजून 50 घरांचं तर गाव आहे. अशी बातमी पटकन पसरेल गावात, माहितीये का? बंटी, प्लीज दुसरा माणूस शोध. नेत्रा आहे इथे, तिला कळलं तर काय होईल? गोंधळ होईल ना. जरा काळजी घे ना बंटी. ठीक आहे, मग आता काय करायचं ना ते तूच मला सांग. ऐक, हे बघ, देवी आई, अद्वैत साहेबांना सुखरूप ठेव. आजोबांना लवकर बरं वाटू दे. घरातल्या सगळ्यांनाच आनंदी ठेव, निरोगी ठेव. रुपालीबाई साहेबांच्या मनात जे काही सुरू आहे ते संपू दे आणि तुझा वास या घरात कायम राहू दे. मी इथे असतानाही आणि नसतानाही. ओम नमो भगवते वासुदेवाय. तृतीय स्कंद, तृतीयोध्यायः. जय जयाजी आदिन. नमस्कार काका. या, बसा. तुम्ही ओळखलं नाहीत का मला? मी आलो तो मागे इथे तुमच्या घरी. तुम्ही राजाध्यक्षांचे? हा, मी राजाध्यक्षांकडे असतो. तुम्ही इथे? नमस्कार करतो. सुखी राहा, सुखी राहा, सुखी राहा. अरे, नेत्राची आई, नमस्कार. कशा आहात? बरी. सुनबाई, अगं चहा दे ना. हो, अहो, नाही, काका तुमच्यासाठी आहे ना चहा, मग तुम्ही घ्या ना. अहो, मी घेईन नंतर, तुम्ही घ्या आधी. पाहुणे आहेत तुम्ही आमचे. दे. असं म्हणताय? एकदम नेत्राच्या हातची चव. ती सुद्धा असाच एकदम फक्कड चहा करते. बाकी तुम्हाला सांगतो, नेत्रा पुण्यात एकदम फर्स्ट क्लास आहे. तिची काळजीच सोडा तुम्ही. तुम्हाला सांगतो, म्हणजे ऍक्च्युली नेत्र्यांनी तुम्हाला सांगितलं असेलच, त्या घरात ना फक्त एकच असं माणूस आहे, एकच अशी व्यक्ती आहे ज्याच्यामुळे सगळ्यांना त्रास आहे. आणि ती व्यक्ती म्हणजे रुपाली, माझी ताई. अहो, नेत्राच कशाला, मी स्वतः सुद्धा त्रासलोय तिच्यामुळे. पण तुम्हाला सांगतो, अद्वैत असू दे, शेखर भाऊजी असू देत, नेत्राच्या पाठीशी अगदी खंबीरपणे उभे असतात.
त्यामुळे तुम्ही नेत्राची काळजीच सोडा. बाकी तुम्हाला इथे काही त्रास नाही ना आता? नाही, आता काहीच त्रास नाही. पण मी आत्ता पुण्यात आले होते तेव्हा नाही दिसलात तुम्ही राज्याध्यक्षांकडे मला. हा वेळ कुठे असतो मला? आता सुद्धा पुण्याजवळ एक ऐतिहासिक म्युझियम उभारतोय मी, संग्रहालय. तर तिथे ठेवण्याकरता पोथ्या असू देत, जुनी पुस्तकं असू देत, बखरी असू देत, फोटो असू देत, त्या सगळ्याची जमवाजमव करतोय मी. वा, अतिशय उत्तम काम करताय तुम्ही. धन्यवाद. आत्ता सुद्धा महाडमध्ये ना एक इतिहास संशोधक आहेत म्हात्रे नावाचे, त्यांना भेटायला जातोय. त्यांच्याकडे ना जुन्या काळातल्या राजा महाराजांची पत्र आहेत म्हणे. आता त्या पत्रात काय लिहिलंय काय माहिती नाही. काही काही पत्र तर मोडी भाषेत आहेत म्हणे. काका, ही मोडी लिपीच आहे ना? नाही, हे संस्कृत आहे. अच्छा, हो का? आता ती राजांची काही पत्र मोडी लिपीत आहेत, ती कशी वाचायची हा एक मोठा प्रश्नच आहे. तुम्हाला काही मदत लागली तर मला सांगा ना तुम्ही. मला मोडी लिपी येते. काय सांगताय? हो. तुम्हाला सांगतो काका, तुमच्यासारख्या माणसांमुळेच ना आपला ऐतिहासिक वारसा जपला गेलेला आहे. खरं आहे तुमचं. ऐतिहासिक वारसा हा जपला गेलाच पाहिजे. म्हणूनच मी माझ्या दोन्ही नातींना, नेत्राला आणि हेमाला, दोघींनाही मोडी लिपी शिकवली. अच्छा, बरं मी येऊ? असं काय, आता जेवून जा. अहो नाही नाही, तुम्हाला सांगितलं ना मला ते महाडपर्यंत जायचं आहे. ते इतिहास संशोधक म्हात्रे तिकडे पोचायला उशीर नको व्हायला, नाही का? हां, मी निघतो. काका, नमस्कार करतो परत सुखी एकदा. येतो नेत्र्याची. हां, काळजी घ्या. येतो. सुनबाई, नेत्राची खुशाली कळली, बरं वाटलं. हो आबा. अडगुल मडगुल सोन्याचं कडगुल, रुप्याचा वाळा, तान्ह्या बाळा, तीट टिळा. तान्ह्या बाळा, तीट टिळा. ये ना. मावशी, रात्रभर जागा होता. झोपच लागत नव्हती त्याला. सारखी जाग येत होती. आत्ता कशी बशी झोप लागली. उठवू नको हा त्याला. झोप हा बाळा. किती नशीबवान आहे ना मी. अद्वैत सारख्या मुलांनी माझ्या पोटी जन्म घेतला. त्याला झोपू दे हा.
गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. कॉफी. थँक्यू. अजून अद्वैत उठला नाही? कुठे आहे तो? हो, आला नाही म्हणजे नसेल उठला. तुम्ही आज साईड आता आम्हाला ऑफिसला जायचंय. काय मला कळतच नाही याचं. सॉरी बाबा, मला जागच नाही आली. सॉरी. काय रे, बराच ना? हो, मी बरा आहे, पण नेत्रा माझ्यासाठी कॉफी घेऊन आली होती. नेत्रा आहे कुठे? नेत्रा, नेत्रा. अरे काय साहेब? नेत्रा, तू माझ्यासाठी कॉफी घेऊन आली होतीस ना, मग मला उठवलं का नाहीस? हो, मी आले होते. तुम्हाला रात्रभर झोप नाही ना लागली? सकाळी तुम्ही अगदी गाढ झोपला होता म्हणून नाही उठवला. तुला कसं कळलं मला रात्री झोप नव्हती लागली आहे? काय विचारतोय अद्वैत? तुला कसं माहित तो रात्री नाही झोपलाय ते? अद्वैत चल, आपल्याला उशीर झालाय, निघायला हवं. हो, सॉरी. आम्ही येतो. हा. आई चल. बाय. बाबा, दाजी, याला म्हणतात अशक्य गोष्ट शक्य करून दाखवणे. करून दाखवलं की नाही? तुला जमलंच तर काय? नाही म्हणजे हे काम थोडंसं कठीण होतं आणि कदाचित तुला जमलं नसतं असं म्हणतोय मी. चिडू नको. अच्छा, म्हणजे त्या त्रिनयना देवीच्या देवळात गेलो मी. ती अँटिक का काय ती पेटी दिवसा ढवळ्या चोरली मी. आता तू मला शिकवणार कामं कशी करायची ती? कसं जमतं रे तुला हे अनिल? काय हेच सतत आपलं मी हे केलं, मी ते केलं, हे काम कसं मी चांगलं केलं, ते काम कसं चांगलं केलं, सतत आपलं स्वतःबद्दलच बोलत राहायचं. मला पण तुझ्यासारखं जमलं असतं ना, मी पण तुझ्यासारखा ऐत खाऊ झालो असतो. बास झालाय भांडा भांडी सगळी. बाकीचे विषय सोडा. मला सांग म्हणती, काय माहिती मिळाली? सांगतो पण मी जी काय तुला आता माहिती सांगणार आहे ना, त्याकरता सगळ्यात आधी तुम्हाला शाबासकी दे आणि मी मागीन तेवढे पैसे. तू बोल रे बाबा, आधी बोल पटकन. सांगतो काय, मी त्या गावात गेलो. गावकऱ्यांकडनं मला असं कळलं की नेत्राच्या आजोबाला ती मोडी लिपी वाचता येते. मग मी तू फोनवर सांगितल्याप्रमाणे त्यांच्या घरी गेलो आणि बोललो. ए, ते सगळं कळलं, पुढे बोल. मी बोलतोय ना ताईशी, शांत राहा ना जरा. तर मला एक गोष्ट लक्षात आली की आपण त्या म्हाताऱ्याकडनं तो ग्रंथ वाचून घेऊ शकत नाही, है की नाही? आणि म्हणून अजून दुसऱ्या कोणाला ती मोडी लिपी वाचता येते का त्याचा शोध घेतला. मग कोणाला येते मोडी लिपी वाचता? नेत्रा.